दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे आदिवासी विकास भवन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. 2023 मधील न्यूक्लियस बजेटमधील सौर ऊर्जा व विविध व्यवसायांकरिता आगाऊ रक्कम आदिम जमातीच्या शासन निर्णयानुसार लवकरात लवकर द्यावी. सन 2002 ते 2018 पूर्वीच्या केंद्रीय योजनांचा अखर्चित निधी लवकरात लवकर मिळावा. PM जनमन मिशन अंतर्गत योजनाबाबत वंचित लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा. आदिम लाभार्थ्यांकरिता कल्याणकारी असलेल्या योजना, बॅकयार्ड पोल्ट्री फार्म स्थापन करून देणे, सौर ऊर्जा संच देणे, आदिम आदिवासी वनपट्टाधारक लाभार्थ्यांना आंबा कलम व फळबाग व्यवस्थापन यांची कार्यशाळा आयोजित करून आंबा कलम रोपे देणे, स्वयंरोजगारांकरिता आदिम लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे. या योजना नाशिक विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये चालू आराखड्यात तात्काळ मंजूर करणे. आमच्या योजना सर्व 7 प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मान्यतेसाठी आल्या होत्या, तरी त्या मंजूर झाल्या नाही, म्हणून त्या तात्काळ मंजूर कराव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं असून मागण्या त्वरित मंजूर नाही झाल्यास 13 तारखेला आदिम श्रमिक संघटनांकडून बिराड मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आज दिनांक 6/8/2024 रोजी माननीय प्रकल्प अधिकारी, माननीय अपर आयुक्त नाशिक, माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने आदिम जमातीच्या विविध विषयावरती ज्या चर्चा करण्यात आल्या आणि ज्या चर्चा त्यांनी आश्वासित केलेल्या आहेत त्या येत्या 13 तारखेला म्हणजे 8 दिवसाच्या आत जर त्यांनी मंजूर नाही केल्यास तर आम्ही 13 तारखेला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सदर ज्या आमच्या PM जनमनच्या अंतर्गत ज्या योजना मोडणाऱ्या आहेत आणि न्यूक्लियर बजेटमधील विविध विषयावरती जे लाभार्थी वाढीव संख्येने ते देण्यात यावे. सदर प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्या अनुषंगाने जे आराखडे मंजूर केलेले आहेत तर त्यांनी येत्या 13 तारखेच्या आत आदिम जमातीच्या ज्या योजनांना आराखड्यामध्ये मंजुरी देणार आहेत ते यांनी तात्काळ देण्यात यावी. आमचे आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी आमचे आदिम जमातीचे जे न्यूक्लियर बजेटचे प्रकरणं घेतले, मंजुरी झाली, परंतु त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला नुसतं आश्वासनच दिले. एकही प्रकरण त्यांनी सक्सेस केलेलं नाही. यावेळी श्याम गावित उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्रावणभाऊ वड त्र्यंबकेश्वर तालुका, बबलूभाऊ चव्हाण उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, नवनाथ वाघ निफाड तालुका, युवराज हिलम निफाड तालुका, एकनाथ मुकणे पेठ तालुका, एकनाथ मुकणे दिंडोरी तालुका, मनोहर शेवरी कोहोर, रंगनाथ शेवरे, विलास रन इगतपुरी तालुका आदी उपस्थित होते. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक.